नमस्कार. MPSC मित्रच्या या नवीन चित्रफितीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. मागच्या चित्रफितीमध्ये आपण लेखन नियम समजून घेतले. आता आज सुद्धा आपण त्याचा दुसरा भाग पाहणार आहोत. हे लेखन नियम समजून घेतले की प्रत्येक शब्द का लिहायचा, असाच का लिहायचा, ऱ्हस्व का आहे, दीर्घ का आहे किंवा हा शब्द कसा तयार झालाय, हे सगळं आपल्या लक्षात येतं. आणि आपल्याला हेही लक्षात येतं की आपण लेखन नियमानुसार शब्द लिहित असल्यामुळेच ते वाचणं सोपं जातं. आपल्याला जे सांगायचं आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं जास्त अचूक पद्धतीने शक्य होतं. तर आज आपण लेखन नियमांचाच दुसरा भाग पाहणार आहोत. आता हा पुढचा नियम आहे, विद्यार्थीन, गुणीन, प्राणीन, पक्षीन यासारखे इन अंत शब्द मराठीत येतात तेव्हा त्याच्या शेवटी असलेला न चा लोप होतो. ही आता आपल्याला जास्तीची माहिती दिलेली आहे. आता आपण हे शब्द संस्कृतमध्ये जर अभ्यासले असले तर आपल्याला माहीत असेल, पण समजा आपण संस्कृतचा अभ्यास केलेला नाहीये तर ही माहिती आपल्याला नवीन आहे की अरे संस्कृतमध्ये हा शब्द असा आहे का की त्याचा शेवट न नी झालेला आहे. ती माहिती इथे दिलेली आहे, पण त्या न चा लोप होतो मराठीत येताना आणि उपांत्य ह्रस्व अक्षर दीर्घ होते. म्हणजे हे जे विद्यार्थी आहे, गुणी आहे, प्राणी आहे, पक्षी आहे, हे मराठीमध्ये येताना दीर्घ होतं. म्हणजे मराठीमध्ये आपण कसं लिहितो, विद्यार्थी मराठीमध्ये आपण असं लिहिणार, विद्यार्थी, तर हे दीर्घ झालं ऱ्हस्वऐवजी. गुणी, पक्षी मराठीमध्ये आपण असं लिहिणार. तर त्याचे मूळ संस्कृत शब्द ऱ्हस्व होते आणि तिथे न होता मराठीमध्ये ते दीर्घ झालेले आहेत. पण हे शब्द समासात पूर्वपदी आले असतात, म्हणजे समासातील पहिला शब्द असतात ते ऱ्हस्वांत लिहावेत. उदाहरणार्थ विद्यार्थी मंडळ, गुणीजन, प्राणी संग्रह, स्वामी भक्ती, पक्षीमित्र, योगीराज. आता हा पण मगाच्याच नियमासारखा आहे. मगाशी आपण काय बघितलं की सामासिक शब्दात पूर्वपदी आले तर ऱ्हस्व लिहावेत. तसंच आहे हे की हा सामासिक शब्दच आहे. तर इथे तो विद्यार्थी मंडळ लिहिताना थी आहे तो ऱ्हस्व झाला. नुसतं विद्यार्थी लिहिताना आपण दीर्घ लिहिणार आहोत, पण विद्यार्थी मंडळ लिहिताना ते ऱ्हस्व होतं. तसंच गुणीजन आहे, गुणी लिहिताना आपण दीर्घ लिहितो, पण गुणीजन, प्राणी संग्रह, त्यानंतर स्वामी भक्ती, पक्षीमित्र, योगीराज. तर हे सगळे शब्द लक्षात ठेवा. हे स्वतंत्र जेव्हा पहिलं पद आपण वापरतो तेव्हा दीर्घ असतं, पण ते सामासिक शब्दामध्ये आले की आपल्याला ते ऱ्हस्व करून तो शब्द लिहायला लागतो. मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ किडा, विळी, पिसू, इथे, निघा, फुगा, खुनी, कुठे, उठा. तर यात काय सांगितलंय की मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपांत्य, शेवटचं अक्षर दीर्घ आहे. कुठलं, किडा, डा मध्ये काय आहे, आ आहे म्हणजे दीर्घ आहे. विळी मध्ये ई आहे, पिसू मध्ये उ आहे. तर हे शेवटच्या अक्षरातले स्वर हे दीर्घ आहेत, त्यामुळे पहिला स्वर आहे तो ऱ्हस्व झाला. किडामध्ये हा ई आहे तो ऱ्हस्व, विळी मधला ई ऱ्हस्व, पिसू मधला ई ऱ्हस्व, ई मधला ई ऱ्हस्व. तर मराठीमध्ये ऱ्हस्व दीर्घ अशी जोडी आढळते. म्हणजे शेवटचं अक्षर दीर्घ असेल तर त्याच्या अलीकडचं अक्षर ऱ्हस्व होतं. दोन्ही अक्षर ऱ्हस्व किंवा दोन्ही अक्षर दीर्घ असं आढळत नाही. तर शेवटचं अक्षर दीर्घ आहे तर आपोआपच पहिलं अक्षर ऱ्हस्व होतं. आणि शेवटचं अक्षर ऱ्हस्व असण्याचं उदाहरण मराठीत नाहीच. आपण मगाशीच बघितलं की मराठीतले सगळे शब्द हे दीर्घांतच आहेत, त्यामुळे शेवट दीर्घच असतो. आणि शेवट दीर्घ असल्यामुळे त्याच्या अलीकडचा जो शब्द आहे, अलीकडचं जे अक्षर आहे ते ऱ्हस्व येतं. आता किडा शब्द आपण बघितला, समजा आपण कीड म्हटलं तर काय येईल, तर कीड मध्ये काय आहे, ड, ड मध्ये अ आहे म्हणजे ऱ्हस्व स्वर आहे. हा ऱ्हस्व आहे, त्याचबरोबर इथे काय झालं, कीड, हा ई दीर्घ झाला.
म्हणजे हा जो स्वर रस्व येतो तेव्हा अलीकडचा शब्द आहे तो दीर्घ होतो, म्हणून इथे किडा असेल तर की पहिला आणि कीड असं म्हणायचं असेल हां तर की हा दुसरा होतो. त्यामुळे कीड आणि किडा हे दोन शब्द लक्षात ठेवा, मग तुमच्या लक्षात येईल की हा नियम कशा प्रकारे वापरला जातो. इथे सगळी ही उदाहरणं आहेत, ही उदाहरणं पाहिली की तुमच्या लक्षात येईल की हा नियम कशा प्रकारे यावरती वापरलेला आहे. आता पुढचा नियम आहे, मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपांत्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. हां आता जेव्हा जेव्हा आपण हे सगळे नियम शब्दांना लावतो तेव्हा काही अपवाद लक्षात ठेवावे लागतात आणि हे अपवाद असतात तत्सम शब्दांचे. आता हे तत्सम शब्द आहेत म्हणजे हे संस्कृतमधून आलेले आहेत, ते आपण जसेच्या तसे वापरलेत, त्यामुळे त्याला आपण मराठीचे नियम लावलेले नाही आहेत. आता पूजा हा शब्द आहे. आता पूजामध्ये इथे हा आ स्वर आहे. हा आ आहे म्हणजे मग पू ऱ्हस्व हवा होता ना मराठीच्या नियमाप्रमाणे पूजा शब्द असा लिहायला पाहिजे होता, पण आपण तसा लिहित नाही, तर आपण पू हा दीर्घच लिहितो. याचं कारण तो शब्द तत्सम आहे, तो संस्कृतमधून आलेला आहे, तो आपण जसाच्या तसा मराठीत ठेवलेला आहे. हे बाकीचे शब्द पण तसेच आहेत, यांना जर मराठीचे नियम लावले तर हे वेगळ्या प्रकारे लिहावे लागतील, पण तत्सम शब्दांना आपण ते नियम लावत नाही. तत्सम शब्द खूप जास्त नाही आहेत, थोडेसे शब्द आहेत, पण त्या शब्दांना संस्कृतमधल्या मूळ रूपाप्रमाणे लिहिण्याची पद्धत आहे. त्यामुळे हे जे तत्सम शब्द आहेत तेही तुम्ही लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये बरेचदा तत्सम शब्दसुद्धा विचारले जातात. कारण तत्सम शब्द हे मोठे असतात, त्यात जोडाक्षरं असतात, त्यातले ऱ्हस्व दीर्घाचे नियम वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही हे नियम लक्षात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त तत्सम शब्द लक्षात ठेवा. आता पुढचा 7वा नियम बघूया. मराठी अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार हे दीर्घ लिहावेत. हां अकारांत शब्दाचे, उदाहरणार्थ कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप. आता ह्या नियमाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. अकारांत शब्दाचे उपांत्य, अकारांत म्हणजे काय तर शेवटी अ आहे, उपांत्य म्हणजे अंत्यपासून उपांत्य फेरी. तर याच्या अलीकडचा शब्द हा उपांत्य आहे, हा अंत्य आहे न, पण कठीण मधला ठी हा उपांत्य आहे. इकार उकार दीर्घ लिहावेत. आता कठीण तर हा दीर्घ लिहिलेला आहे, हा उपांत्य आहे. नीट हा पण उपांत्य पण आहे. रतीब, विहीर, ऊस, चिरूट नाही, चिरूट मधला रू ची नाही, तूप आणि मूल, हे सगळे शब्द आहेत. हे का दीर्घ आहेत तर अकारांत आहे, शेवटचं अक्षर आहे ते अकारांत आहे, त्याच्यामुळे त्याच्या अलीकडचे सगळे आहेत हे दीर्घ झालेले आहेत. तत्सम अकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. मगाशी पण आपण संस्कृत शब्दांचा अपवाद बघितला. आता या नियमाला सुद्धा संस्कृतचा अपवाद आहे की हे गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप आणि व्यूह हे शब्द जसे मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ आहेत, म्हणजे या शब्दांना हे नियम लावायचे नाही आहेत. गणितमध्ये त अकारांत आहे म्हणून आपण नी ऱ्हस्व दीर्घ लिहायचा नाही, किंवा विष मधला वी दीर्घ लिहायचा नाही, तर ते नियम तत्सम शब्दांना लागू होत नाही आहेत. तत्सम शब्द जसे आलेले आहेत तसेच मराठीमध्ये लिहायचे, त्याच्यामुळे हे शब्द असेच लिहायचे. हे शब्द पण तुम्ही परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवा आणि नियमांना अपवाद म्हणून सुद्धा लक्षात ठेवा. आता पुढचा नियम आहे, मराठी शब्दातील अनुस्वार, विसर्ग किंवा जोडाक्षर यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यतः ऱ्हस्व लिहावेत. आता हे शब्द आहेत चिंच, डाळिंब, भिंग. आता तुमच्या लक्षात येईल की इथे अनुस्वार दिलाय. तर अनुस्वाराच्या अलीकडे काय आहे तर ची ऱ्हस्व आहे. डाळिंबतला ळी ऱ्हस्व आहे, भिंगतला भी ऱ्हस्व आहे, खुंटी, पुंजका, भुंगा, छिथू मधला थू हा आणि ची हे दोन्ही विसर्गाच्या अलीकडचे ऱ्हस्व आहेत. हे जोडाक्षराच्या अलीकडे ऱ्हस्व आहे. तर
हा पण नियम लक्षात ठेवायला सोपा आहे. हे सगळे शब्द आपल्या ओळखीचे आहेत. याचं दुसरं एक कारण म्हणजे आपोआप पुढे जोडाक्षर आलं, पुढे विसर्ग आला, पुढे अनुस्वार आला की पहिलं जो शब्द आहे, पहिलं जे अक्षर आहे ते आपोआपच आपलं ऱ्हस्व उच्चारलं जातं. आता बघा विस्तव, तर स्तवचा जोर असल्यामुळे वी हा आपण आपोआपच ऱ्हस्व उच्चारतो, विस्तव. तसं कुस्ती, तर हे शब्द उच्चारामध्ये पण ऱ्हस्व आहेत आणि लेखन नियमानुसार सुद्धा हे सगळे शब्द आहेत हे ह्रस्व लिहायचे. परंतु तत्सम शब्दात ते मुळाप्रमाणे ह्रस्व किंवा दीर्घ. या सगळ्या नियमांना तत्सम शब्द अपवाद आहेत. त्यामुळे तत्सम शब्दात ते जसे मूळ लिहिलेले आहेत, संस्कृतमध्ये जसे आहेत तसेच्या तसे आपण लिहायचे आहेत. हे अरविंद, चिंतन, कुटुंब, चुंबक, निपक्षपात, निशस्त्र, चतुस्सूत्री, दुःख, कनिष्ठ, मित्र, गुप्त, पुण्य, ईश्वर, नाविन्य, पूज्य, शून्य, हे सगळे शब्द लक्षात ठेवा. हे सगळे शब्द तत्सम आहेत, ते मुळाप्रमाणेच लिहायचे आहेत. 8वा नियम असा आहे, उपांत्य दीर्घ ई किंवा उ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूपांच्या वेळी ह्रस्व लिहावा. उदाहरणार्थ गरीब, गरीबाला, गरिबांना, चूल, चुलीला, चुलींना. आता काय सांगितलंय, उपांत्य दीर्घ ई. म्हणजे उपांत्य दीर्घ ई म्हणजे गरीब मधला री. तर किंवा उ असलेल्या मराठी शब्दांचा उपांत्य इकार किंवा उकार उभयवचनी सामान्य रूप, उभयवचन म्हणजे एकवचन किंवा अनेकवचन, सामान्य रूपांच्या वेळी ह्रस्व लिहावा. आता गरीब शब्द आहे, गरीब री दीर्घ येतो, पण गरीबाला असं म्हटलं तर तो री ह्रस्व होतो. गरिबांना अनेकवचन असेल तरी पण तो ह्रस्व होतो. चूल, इथे हा चू आहे तो दीर्घ आहे, पण जेव्हा आपण चुलीला म्हणतो तेव्हा तो ह्रस्व होतो. असेच अनेक शब्द आहेत. विहीर हा शब्द आहे. आता विहीर मराठीच्या नियमाप्रमाणे ही आपण दीर्घ लिहितो, पण विहिरीत असं म्हटलं, विहिरीत, तर हा ई आहे, ही आहे, तो ह्रस्व होतो आणि इथे हा दीर्घ आहे. म्हणजे त्याचं सामान्य रूप झालं किंवा त्याचं अनेकवचन झालं, विहिरींत अनेकवचन झालं तरी सुद्धा हा ही आहे तो ह्रस्वच राहतो. हे सगळं या नियमानुसार सांगितलेलं आहे. अर्थात हा नियम सगळा मराठी शब्दांसाठी आहे. हे सगळे मराठी शब्द आहेत. तर मराठी शब्द असे बदलतात. जेव्हा तुम्ही तो स्वतंत्र शब्द लिहिता तेव्हा हा जो उपांत्य शब्द आहे तो दीर्घ असतो, पण जेव्हा तुम्ही त्याचं सामान्य रूप करता, त्याला विभक्ती प्रत्यय लावता, अशा वेळी तो ह्रस्व होतो, असं हा नियम सांगतो. अर्थात या नियमाला सुद्धा आपण आधीपर्यंत पाहिलं त्याप्रमाणे तत्सम शब्द हे अपवाद आहेत. तत्सम शब्द कुठले आहेत? परीक्षा, दूत, त्याच्यानंतर तर आपण हे जे सगळे शब्द बघितले, परीक्षा शब्द तुम्हाला खूप वेळा वापरायची वेळ येते, कारण आपण अभ्यास, परीक्षा, हे सगळे शब्द असे आहेत की जे आपण बरेचदा वापरतो. तर परीक्षामधला री हा दीर्घच आहे. परीक्षेला म्हटल्यानंतर तो ह्रस्व होत नाही, तर तो तसाच दीर्घ राहतो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे गरीब गरीबाला इथे री ह्रस्व होतो, पण परीक्षा परीक्षेला इथे तो री ह्रस्व होत नाही. याचं कारण आहे तो तत्सम शब्द आहे. म्हणजे सगळ्याच नियमांना तत्सम शब्द हे अपवाद आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक मराठी शब्द लक्षात ठेवायचा आणि त्याचबरोबर त्याचा अपवाद असणारा तत्सम शब्द पण लक्षात ठेवा, कारण बरेचदा अपवाद हे कमीच असतात, त्यामुळे तत्सम शब्द कमीच आहेत. हा नियम जास्त मराठी शब्दांना लागू होतोय. बहुतेक सर्व मराठी शब्द या नियमाप्रमाणे बदलतात, सर्वच मराठी शब्द बदलतात, पण तत्सम शब्द मात्र या नियमाप्रमाणे बदलत नाहीत. त्यामुळे हे शब्द विशेषत्वाने लक्षात ठेवा. आता पुढचा नियम असा आहे, मराठी शब्द 3 अक्षरी असून त्याचं पहिलं अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्य रूपात उपांत्य ई उ यांच्या जागी अ आल्याचे दिसते. हा नियम थोडासा वेगळा आहे. म्हणजे आता आपण शब्द कसे लिहायचे हे नियम पाहिले. आता ह्याच्या पुढे त्या शब्दामध्ये बदल कसा होतो ते आपल्याला दिसतंय. आता बेरीज, म्हणजे बेरीज वजाबाकी, यातलं बेरीज, तर हा री आहे, पण जेव्हा बेरजेला म्हणतो आपण
तेव्हा हा र होतो. हां, बेरीजेला नाही म्हणत. हां, बेरीज पण बेरजेला. लाकूड, लाकडाला. हां, आपण लाकूडाला असं नाही म्हणत की लाकूडाला मी लाकूडाला रंग दिला. हां, एक लाकूड होतं आणि लाकडाला रंग दिला किंवा लाकडांना रंग दिला. तर अनेक वचन असो किंवा एक वचन असो, कूचा इथे क झाला, बेरीजमधला रीचा इथे र झाला. हां, बेरजांना. तर याचा नियम काय आहे की तो शब्द 3 अक्षरी आहे. हां, आणि पहिलं अक्षर दीर्घ आहे. बे हे दीर्घ आहे, ला हे दीर्घ आहे. तर अशा शब्दांच्या सामान्य रूपात उपांत्य ई उ यांच्या जागी अ येतो. हां, म्हणजे इथे तर उ आहे, ऊच्या जागी आला अ. इथे ई आहे, त्याच्या जागी पण आला अ. तर असे शब्द खूप कमी आहेत, पण जे शब्द आहेत ते अचूक पद्धतीने लिहिण्यासाठी हा नियम लक्षात ठेवा. आता पुढचं काय आहे, मात्र पहिले अक्षर ऱ्हस्व असल्यास हा अ विकल्पाने होतो. हां, आत्ता आपण बघितलं की त्याचं पहिलं अक्षर दीर्घ असेल. आता पहिलं अक्षर ऱ्हस्व परीट मध्ये आहे. तर परिटास किंवा परटास असे दोन्हीही शब्द बरोबर मानले जातात. हे दोन्ही शब्द बरोबर आहेत, कारण विकल्पाने होतो. जेव्हा केव्हा विकल्पाने होतो असं म्हटलेलं असतं त्यावेळी दोन्ही प्रकारचे शब्द बरोबर मानले जातात. त्यामुळे परीटचं परिटास आणि परटास असे दोन्ही शब्द बरोबर मानले जातात, कारण प हा ऱ्हस्व आहे. इथे बेरीज आणि लाकूड इथे पहिलं जे अक्षर आहे ते दीर्घ होतं आणि परीटमध्ये ते ऱ्हस्व आहे. त्यामुळे हा नियमामधला एक उपनियम आहे. आता पुढचा नियम आहे, शब्दाचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी ईच्या जागी य आणि ऊच्या जागी व असे आदेश होतात. हां, आता याचं उदाहरण आहे काईल, कायलीला. देऊळ, देवळाला. आता हा नियम हा काय तुम्हाला नियमापूर्वी सुद्धा तुम्ही हे शब्द असेच वापरत होतात. हां, देऊळला आपण देऊळाला असं म्हणत नव्हतो, तर आपण देवळाला म्हणत होतो. तुम्हाला जरी हा नियम माहीत नसेल तरी तुम्ही अचूकपणेच हा शब्द वापरत होतात. खरं तर असंच आहे, तुम्हाला हे सगळे नियम पाहिल्यावर लक्षात येईल की हे नियम तुम्हाला माहीत नव्हते तरी यातले बरेचसे शब्द तुम्ही अचूकपणे वापरत होतात. फक्त आपल्याला 100% अचूकता आणायचे, सगळे शब्द आपल्याला बरोबरच लिहिता यावेत म्हणून आपण लेखन नियमांचा हा अभ्यास करतोय. तर या नियमामध्ये काय सांगितलंय की ई किंवा उ. हां, काईल तर त्याचं झालं कायलीला. देऊळ त्याचं झालं देवळाला, म्हणजे ऊच्या जागी व झाला. हां, आता फाईल हा इंग्रजी शब्द आहे. आता आपण बरेचदा तो मराठीत वापरतो, तर फायलींना. मग फायलींना नाही म्हणत आपण, फायलींना. हां, म्हणजे जसं काईलचं कायलीला होतं तसं फाईलचं फायलीला असंच होईल. तर हा एक नियम लक्षात ठेवा. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी सा असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी शा होतो, श्या होत नाही. उदाहरणार्थ घसा, घशाला, घशांना, ससा, सशाला, सशांना. आता या नियमामध्ये लक्षात ठेवा की घसा इथे सा आहे, पण घशाला, घश्याला असं म्हटलं नाही आहे. नंतर ससा तर सशाला, सशांना, सशाला असं आपण म्हटलं नाही आहे. फक्त त्याच्या उच्चारामध्ये फरक होतो. ससा, सशाला. म्हणजे सच्या जागी श येतो, पण मात्र श्य येत नाही, त्यात य येत नाही, तर फक्त श येतो. पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ज्या असल्यास उभयवचनी सामान्य रूपात तो तसाच राहतो, त्याचा ज्या होत नाही. उदाहरणार्थ दरवाजा, दरवाजाला, दरवाजांना, मोजा. तालव्य उच्चार बदलून दंत तालव्य होतो. आता ह्या नियमात काय सांगितलेलं आहे बघा. हां, पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी ज्या असल्यास. हां, आता दरवाजा, पण दरवाजाला. हां, म्हणजे इथे जा तसाच राहिलाय, पण माझ्या उच्चारात फरक झालेला तुमच्या लक्षात येईल. दरवाजा, दरवाजाला. मोजा, मोजाला. म्हणजे जेव्हा आपण त्याला विभक्ती प्रत्यय लावतो तेव्हा त्याच्या उच्चारात पण फरक पडतोय. म्हणजे दरवाजा आणि दरवाजाला. म्हणजे जा आणि जा
तर तालव्य उच्चार बदलून दंत तालव्य होतोय. दरवाजा दरवाजाला, मोजा मोजाला. इथे लिखाणामध्ये तुमच्या लक्षात येईल लिखाणात फरक नाहीये, य आलेला नाहीये, फक्त उच्चारात बदल झालेला आहे. नियम आहे पुढचा, 3 अक्षरी शब्दातील मधले अक्षर क चे किंवा प चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. आता उदाहरण बघितलं की तुमच्या लक्षात येईल. नियम वाचला की कधी कधी खूप अवघड वाटतं की अरे बापरे काय मोठा अवघड नियम आहे, पण उदाहरण बघितल्यावर लक्षात अरे हाच शब्द आहे ना, हा मला माहिती आहे, असं होतं. आता रक्कम आणि रकमेला, छप्पर छपराला, तुम्ही सगळेजण असंच लिहिता कारण तुम्ही पुस्तकातही वाचलेलं आहे, तुम्ही बरंचसं अचूकही लिहिता. पण याचा नियम काय आहे तर 3 अक्षरी शब्दातील मधले अक्षर क चे किंवा प चे द्वित्व, द्वित्व म्हणजे दोनदा आलेलं. आता रक्कम मध्ये क दोनदा आलाय, छप्पर मध्ये प दोनदा आलंय. तर रक्कमचं रकमेला किंवा रकमांना असं लिहिताना इथे क आहे तो एकच होतो, प आहे तो एकच होतो. तर तुम्ही हे अशा प्रकारचं रूप बरेचदा वापरलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की असा नियमच आहे. म्हणजे हे अक्षर हा शब्द आपण असा का लिहितो तर त्याला तसा नियमच आहे. आणि नियम का तयार झालाय तर आपण बोलतानाही तसंच बोलतो. आता जेव्हा रक्कम म्हणतो, पण रकमेला म्हणताना रक्कमेला असं म्हणणं अवघड जातं, आपण म्हणून जातो रकमेला. तर आपल्या बोलण्यामध्ये पण तो फरक आहे आणि त्यामुळेच तो लिखाणामध्ये आलेला आहे. आणि लिखाणात फरक असल्यामुळे आपोआपच त्याचं नियमामध्ये रूपांतर झालेलं आहे की मराठी माणसं हा शब्द अशाच प्रकारे उच्चारतात, ते जसा उच्चारतात तसं त्याचं लेखन होतं आणि तसं लेखन होतं म्हणून तशा प्रकारचा नियम आहे. म्हणजे शक्यतो आपले लेखन नियम हे आपल्या लेखनाशी आणि बोलण्याशी मिळते जुळते असावेत असा सर्वच जण प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे मराठीचं लेखनसुद्धा बरंचसं आपल्या सर्वसाधारण नैसर्गिक लिखाणाशी किंवा नैसर्गिक बोलण्याशी मिळतं जुळतं आहे. तर हा एक नियम लक्षात ठेवा. आता पुढचा नियम आहे, मधल्या म पूर्वीचे अनुस्वार सहित अक्षर उभयवचनी सामान्य रूपाच्या वेळी अनुस्वार विरहित होते. आता उदाहरण बघितलं लक्षात येईल. किंमत गंमत हा इथला जो अनुस्वार आहे ना तो किमतीला म्हणताना जातो, कारण आपण किंमतीला असं नाही म्हणत, आपण किमतीला म्हणतो. तिथे आपोआपच आपलं बोलतानाचा पण अनुस्वार निघूनच जातो. जसा बोलताना निघून जातो तसा तो लिखाणातून पण जातो. त्यामुळे किंमतचं किमतीला, गंमतचं गमतीला अशा प्रकारे बदल होतात. हे दोन्हीकडचे अनुस्वार आहेत. हे अनुस्वार अनेक वचनाचे आहेत. हा पहिला जो अनुस्वार आहे तो इथला निघून गेलेला आहे आणि पुढचे जे अनुस्वार आहेत ते अनेक वचनाचे आहेत, ते मात्र अनेक वचन असताना द्यायला पाहिजेत. आता पुढचा नियम आहे, उकारांत विशेषनामाचे सामान्य रूप होत नाही. उदाहरणार्थ गणूस दिनूला. तर हे उकारांत विशेषनामं फारच कमी आहेत पण त्याचं सामान्य रूप होत नाही, म्हणजे या शेवटच्या स्वरामध्ये कोणताही बदल होत नाही, ते या नियमामध्ये सांगितलेलं आहे. पुढचा नियम आहे, धातूला उ किंवा ऊन प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी व असेल तरच वू आणि वून अशी रूपे होतात, पण धातूच्या शेवटी व नसेल तर उ आणि ऊन अशी रूपे होतात. उदाहरणार्थ धाव धाऊ धावून, गा गाऊ गाऊन, कर करू करून, ठेव ठेवून. आता हे सगळे शब्द तुमच्या खूप वेळा वापरात असतात, तुम्ही खूप वेळा लिहिता धावून गाऊन जेवून करून. पण हे शब्द लिहिताना काहींचा गोंधळ होतो ना की ठेवून लिहायचं का ठेवून लिहायचं, जेऊन लिहायचं का जेवून लिहायचं, बरेचदा गडबड होते. तर याच्या मागचं कारण तुम्ही लक्षात ठेवलं तर याच्या पुढे तुम्ही लिहिताना अजिबात चुकणार नाही. अगदी सोपं आहे. जेव्हा त्या मूळ रूपामध्ये व आहे, जसं धाव, तर आपण लिहायचं धावून, कारण धाव आणि ऊन असं ते तयार झालंय. त्यामुळे आपण लिहिणार धावून. आता इथे व आहेच त्यामुळे इथे तो व राहणार. जर इथे व नसता तर आपण धावून लिहिलं असतं, धाऊन लिहिलं असतं, पण इथे व आहे. आता समजा खा अधिक ऊन, तर आपण काय लिहिणार,
खाऊन. कारण इथे व नाहीये, इथे फक्त खा आहे. जर इथे खावं असा मूळ धातू असता तर खाऊन झालं असतं, पण इथे व नाहीये त्याच्यामुळे हा उ तसाच येतो आणि खाऊन होतं. इथे व आहे त्यामुळे इथे व तसाच राहतो. इतकं सोपं आहे. म्हणजे मूळ शब्दामध्ये व असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या शब्दामध्ये वू येतो. मूळ शब्दामध्ये व नसेल तर फक्त उ येतो. आणि खाऊन असा शब्द तयार होतो. हे शब्द मात्र अगदी नक्की लक्षात ठेवा, कारण हे शब्द तुम्ही लिखाणात खूप वेळा वापरता. खूप जण हे शब्द लिहितात. जर कुणी चुकीचा लिहिला असेल तर त्यांच्याही लक्षात आणून द्या की हा शब्द असा लिहायचा नाही, आणि तुम्ही स्वतः मात्र कधीच चुकीचा शब्द लिहू नका. आता तुम्हाला त्याचं कारण कळलंय की तो शब्द का लिहायचा, तर हे शब्द असेच लक्षात ठेवा. आता पुढचा नियम आहे, कोणता एखादा ही रूपे लिहावीत, कोणचा एखादा ही रूपे लिहू नयेत. तर ही रूपं पूर्वी प्रचारात होती. तर मग लिखाणात सर्वांची रूपं सारखीच असावी, सर्वांनी एकाच प्रकारे लिहावं म्हणून नियमामध्ये असं आलंय की कोणता किंवा एखादा ही रूपे लिहावीत आणि अशा प्रकारे लिहू नये. आता पुढचा 11वा नियम असा आहे, खरी खरी हळूहळू यासारख्या पुनरुक्त शब्दातील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये दीर्घ. आता खरी खरी, हळूहळू. आता हा शब्द कसा झालाय, खरी आणि खरी, हळू आणि हळू, हे पुनरुक्त झालेत. पुनरुक्त म्हणजे त्याची पुनरावृत्ती झाले आणि ते दोनदा आलेले आहेत. ते दीर्घ असल्यामुळे दीर्घ लिहावेत. पण ते नादानुकारी असले तर ऱ्हस्व लिहावेत. आता नादानुकारी म्हणजे काय, तर त्यातून आवाजाचा निर्देश होतोय किंवा ध्वनीचा निर्देश होतोय. तर दुडू दुडू, ऋणू झुणू, लुटू लुटू, याच्यामध्ये नाद तयार होतोय, नादानुकारी आहेत, त्यामुळे ते ऱ्हस्व लिहावेत असा नियम आहे. असेही शब्द खूपच कमी आहेत, पण हे जे शब्द आहेत की जे नादानुकारी आहेत, ज्याच्यामध्ये नाद निर्माण होतोय, दुडू दुडू, ऋणू झुणू, लुटू लुटू, तर ते ऱ्हस्व लिहावे. नादात तुमच्या लक्षात येईल की हा नाद आपोआपच ऱ्हस्व स्वरातच उच्चारला जातोय. म्हणजे आपण ऋणू झुणू असं नाही म्हणत, तर ऋणू झुणू आपोआपच म्हणताना तो नाद निर्माण होतो आणि तो नाद ऱ्हस्व उच्चाराप्रमाणे निर्माण केला जातो. त्यामुळे हे शब्द उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत.